जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वप्रथम सर्वांचे देव माझा विघ्नहर्ता या सिरीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण अशा खास ठिकाणी चाललेलो आहोत ज्याला आपल्या लाडक्या बाप्पाचं दुसरं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. तर आता आपण ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत. आपण जो गावामध्ये जाणार रस्ता आहे म्हणजे भिंगारी गावामध्ये जाणार रस्ता आहे तिकडे बाहेर आपण उभे आहोत आणि तुम्हाला दाखवतो की कसं यायचं आहे. म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला एक लोकेशन सुद्धा देईन मी डिस्क्रिप्शन मध्ये. आणि इकडून हा पुढे जो लागतो तो पंचरत्न सिग्नल आहे आणि हा पूर्ण जो आहे तो हायवे आहे. सो इकडून हा गावामध्ये जाण्याचा रस्ता आहे. इकडे नदी वगैरे आहे. मी प्रॉपरली तुम्हाला एक लोकेशन टाकून देईन जो तुम्हाला बेसिकली समजून जाईल की पनवेलवरनं कसं यायचं. इन केस स्टेशनवरनं येत असं स्टेशनवरनं विदिन 5 मिनिट्स वरती ते आहे. सो आता इथून असा अख्खा गाव चालू होतो. ठीक आहे. सो आता पहिला आपला जो कारखाना आहे तो इकडे आहे. सो आता आपण आधी इकडे जाणार आहोत, त्यानंतर मग एक एक करून आपण गावामध्ये जाणार आहोत. लालबागचा राजा किंवा अशा प्रकारची टिटवाला, किती मोठी मूर्ती आहे बघा ही. सुंदर गोड बघा. सो हा जो कारखाना आहे ना ह्याचा अजून एक मेन कारखाना सुद्धा तिकडे आहे. आणि याच कारखान्यातून माझ्या घरी सुद्धा म्हणजे आपल्या घरी सुद्धा बाप्पा येतो. याच कारखान्यामधून गेले 2 वर्ष झाली येतोय. आणि त्या कारखान्यात सुद्धा आपण जाणार आहोत आणि तुम्हाला त्या कारखान्यातलं सुद्धा दाखवणार की कसे गणपती आहेत काय, म्हणजे प्रॉपरली तुम्हाला एक शो करतो. विठो माऊली तू मुंबईचा सम्राट ह्याची प्रती आहे. मस्त. देवी इकडे बघा गेल्या वर्षीची. इथे सुद्धा शंभूराजांचा बघू शकता अवतार मला बाप्पा सुद्धा. तर आता इथं अजून एक कारखाना लागलेला आहे आपल्याला. इथे आपल्याला अजून एक कारखाना लागलेला आहे. पूर्ण हाताने बनवलं. हे
तुम्ही बनवले? नाही. अच्छा, माझं काय आता. आणि सासरे पण या सगळ्या साचेतल्या बनवले. हा, ते नाही आले आज. अच्छा अच्छा. आपल्याला तिसरा कारखाना इकडे लागलेला आहे. कोणाचं तरी पाद्यपूजन केलंय का ह्यांनीच वाटतं शुभारंभ केलेला आहे जेव्हा काम चालू करण्याच्या अगोदर. रामलालला बघा इकडे धोतर काम सुद्धा मस्त असं लावायचं काम केलं. एवढी चमकते नाही मूर्ती, माऊली शप्प सांगतो. आल्याला पहिला तिच्यावरती नजर गेली पाहिजे. ही सुद्धा मूर्ती एवढी चमकते ना, त्या व्हिडिओ मध्ये आय डोंट नो कॅप्चर होते का नाही ते, पण एवढी चमकते ना ती मूर्ती. आबरक एवढा मस्त मारलाय ना, आणि डायमंड वर्क सुद्धा सुंदर केलेला. आता इथं बघा कान वगैरे डायमंड वर्क एक नंबर सुंदर. आता इकडे जे आहे ते सगळं पेंटिंग केलेलं आहे, बघू शकता. हे बघ म्हणजे ऑलमोस्ट सर्व डिस्प्ले मॉडेल इकडे ठेवलेले आहेत बाप्पाचे. काहीतरी नवीन पॅटर्न मी बघतोय. मी गेले 3 वर्ष झाले इकडून गणपती घेतात. सर्व नवीन 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 मॉडेल्स आहेत. कासवावरती बाप्पा मस्त एकदम. विठू माऊलीची मूर्ती बघा, नागपा लालबागचा राजा. आता याच कारखान्यासमोर यांचा तिसरा कारखाना सुद्धा आहे. तिकडून आता आतमध्ये बघू शकता.
चलो दोघांचं पण काढू तिची आणि तिची. इथे लाईनीत बघा लालबागच्या राजे लागले, लाईनीत तिथपर्यंत सगळीकडे लालबागच्या राजे बघा, तिकडून ते लास्ट पर्यंत फक्त लालबागचा राजा आहे बघा. दगडूशेठ इकडे लालबागचा राजा. आणि इथे ना हे बघा, हे ना 90sच्या काळातले गणपती आहे ते. तुमच्या आजोबा आजीला दाखवा हे गणपती, ते लगेच ओळखतील बघा. 90s 80s मधले गणपती आहे ते. त्या टाइमला असे पॅटर्न, असे फेस असायचे गणरायाचे. सो या दोन कारखान्यांच्या समोर एक श्री कला केंद्र आणि एक साईल कला केंद्राच्या समोर एक अजून एक आपल्याला इकडे कारखाना आहे समोरच. तिकडे सुद्धा चांगल्या अशा मूर्ती आहेत. अजून काम चालू आहे इकडे बाप्पांवरती. अशा पूर्ण गावामध्ये तुम्हाला मूर्त्या भेटतील इकडे. आता हा एक वेगळा कारखाना इकडे लागलेला आहे. अजून वाटतं इकडे डिस्प्ले नाही लावलाय कोणत्या गणपतीचा, सो तेवढं असं समजणार नाही की कलर काम कसं आहे. बट सुंदर आहेत मूर्त्या बघा ना, छान छान असे मूर्त्या आणल्यात. याच कारखान्याच्या समोर अजून एक आपल्याला इकडे कारखाना एक आहे. आता तिकडे जाऊया आपण. इकडे सुद्धा बरेचसे मोठे गणपती सुद्धा आहेत. इथे मोठे गणपतीच आहेत आणि छोटे गणपती सुद्धा आहेत. इथे हा दुसरा कारखाना आपल्याला लागलेला आहे. मित्रा, आपले कलरचे गणपती आहेत वरती. आता आपण त्याच कारखान्याच्या वरती आलेलो आणि इकडे सगळे जे डिस्प्लेचे त्यांचे बाप्पा आहेत. किती सुंदर मूर्ती आहे. लालबागच्या राजाची हुबहू पूर्ण बनवायचा प्रयत्न केलेला आहे इथे. बाप्पाच्या हातातले ते बघा ना, ते दंतवीर बाप्पाच्या हातातले, परत बुके बराच मस्त. चिंतामणी सुद्धा इथे. हा कारखाना झालेला आहे आणि आता आपला हा शेवटचा कारखाना आहे, कारण इथून पुढे कारखाने आहेत 2-3, पण ते जास्त चालू नाही झाले आय गेस.
आता आपले सर्व कारखाने दाखवून झालेले आहेत, म्हणजे जेवढे भिंगारी गावामध्ये होते तेवढे सर्व कारखाने तुम्हाला मी आज दाखवलेले आहेत. आणि आपण परत इकडे येणार आहोत जेव्हा हे गणपती सर्व कंप्लीट झालेले असतील, कारण आता बाप्पा यायला अजून खूप टाईम आहे. सो 1 महिन्यानंतर किंवा आपण बऱ्याच टाईम इन केस की थोड्या दिवसानंतर आपण इकडे येणार आहोत, परत एकदा फेरी मारणार आहोत आणि तुम्हाला दाखवणार आहोत आपण फायनल रिझल्ट आपल्या बाप्पांचे कसे आहेत, काय सर्व गोष्टी.